सिनेमाकॉन हा भला मोठा इव्हेंट दरवर्षी पार पाडला जातो, जिथे बरेचसे प्रोडक्शन हाऊसेस आपापल्या सिनेमांची पहिली झलक दाखवतात. पोस्टरच्या माध्यमातून किंवा टीजर ट्रेलरच्या माध्यमातून बेसिकली ते आपल्या सिनेमांची पब्लिसिटी करायला येतात, ज्यात मार्वल, डीसी, डिझनी, वॉर्नर ब्रदर्स सारख्या तगड्या प्रोडक्शन हाऊसेसचा देखील समावेश आहे. याच इव्हेंटमध्ये एक सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट घडली आणि ती ऐकण्यासाठी ही रील शेवटपर्यंत बघा. मार्केटमध्ये असं एक बस चालू होतं की अव्हेंजर्स डूम्सडे या सिनेमाचा ट्रेलर कुठल्याही क्षणात येऊ शकतो, पण त्याचा काही अतापता नव्हता. या इव्हेंटच्या पॅनलमध्ये मार्वलकडनं केविन फायगी, जो रुसो, अँथनी रुसो जे डूम्सडेचे डिरेक्टर आहेत ते स्टेजवर येतात आणि डूम्सडेवर बोलण्याच्या ऐवजी ते आपल्या जुन्या चित्रपटांबद्दलच बोलायला लागतात. यातच गोष्ट निघते अव्हेंजर्स एंड गेमची. असं बोललं जातंय की अव्हेंजर्स डूम्सडे हा अव्हेंजर्स एंड गेमचा डिरेक्ट सिक्वेल असणार आहे. हीच गोष्ट कन्फर्म झाली जेव्हा असं कळलं की अव्हेंजर्स एंड गेम हा सप्टेंबरमध्ये रिलीज होणार आहे. बरं, नुसता रिलीज होणार नाहीये, तर यामध्ये आपल्याला बरेचसे डिलीटेड सीन्स आणि काही सरप्राईजेस बघायला मिळणार आहे आणि हे बघण्यात जाम मजा येईल. आता एक बिझनेस माइंडसेट कसं असतं ते बघा. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की यावर्षी डिसेंबरमध्ये अव्हेंजर्स डूम्सडे आणि ड्यून पार्ट 3 एकत्र रिलीज होणार आहे. पॉप कल्चरमध्ये याला ड्यून्सडे देखील बोललं जातंय. तर ड्यून वाल्यांनी एक चालाकी केली. आयमॅक्स वाल्यांसोबत एक्सक्लुझिव्ह डील करून सगळे आयमॅक्स स्क्रीन्स आपल्याकडे घेतले, म्हणजे डूम्सडेला एक पण स्क्रीन नाही मिळाली, आयमॅक्स स्क्रीन नाही मिळाली. मग एमसीओ वाले म्हणे अभी इसका तो गेम बजाना पडेगा. तर या लोकांनी एक एक्सक्लुझिव्ह प्रीमियम पिक्चर फॉर्मॅट काढलाय, ज्याचं नाव यांनी ठेवलंय इन्फिनिटी विजन. हे एक काइंड ऑफ सर्टिफिकेशनच असणार आहे आणि असं सांगितलं जात आहे की यामुळे थिएट्रिकल एक्सपिरियन्स एनहान्स होईल आणि थोडं वाईडर स्क्रीन दाखवलं जाईल. तुम्ही का खुश होताय? आपल्याकडे एक पण आयमॅक्स स्क्रीन नाहीये. अजून बऱ्याचशा गोष्टी घडल्यात, पण ते ऐकण्यासाठी रिव्ह्यूज कट्टाला फॉलो करा. पुढच्या रीलमध्ये सांगतो.